श्री स्वामी समर्थ. काही प्रतीक्षा अशा असतात ज्या कॅलेंडरवर दिसत नाहीत, पण मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात जाणवत राहतात. एखाद्या चांगल्या बातमीची वाट, एखाद्या नवीन सुरुवातीची वाट, एखाद्या बदलाची वाट किंवा त्या क्षणाची वाट ज्याची आपण खूप दिवसांपासून इच्छा करत असतो. आणि दिवस जातात, महिने जातात, पण मनातला प्रश्न तिथेच राहतो, माझी वेळ कधी येणार? आजचा हा स्वामी संदेश त्या प्रत्येक भक्तासाठी आहे जो खूप काळापासून एका आशेवर जगत आहे, ज्याने डोळ्यात स्वप्न ठेवले आहे पण परिस्थिती अजून बदललेली नाही, ज्याने अनेकदा स्वतःला समजावलं आहे थोडं अजून थांबूया. भक्तांनो, हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित आज स्वामी तुमच्या त्या प्रतीक्षेला एक नवीन अर्थ देणार आहेत. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आयुष्यात काही गोष्टी आपल्याला लगेच मिळाव्यात असं मनापासून वाटतं. आपण मेहनत करतो, प्रार्थना करतो, आशा ठेवतो आणि मग सुरू होते एक अशी वाट जिथे प्रत्येक सकाळ एक प्रश्न घेऊन येते, आज काही बदल होईल का? काही लोक आपल्या स्वप्नांसाठी थांबलेले असतात, काही लोक आपल्या आयुष्यातील अडचणी संपण्याची वाट पाहत असतात, काही लोक एका नवीन संधीची वाट पाहत असतात. पण ही वाट पाहताना मन हळूहळू थकू लागतं, कारण शरीर थांबू शकतं पण विचार थांबत नाहीत. रात्री शांतता असते पण मनात अनेक प्रश्न सुरू असतात. मी चुकीच्या मार्गावर तर नाही ना? माझ्यासाठी खरंच काही चांगलं आहे का? माझा दिवस कधी उजडणार? भक्तांनो, स्वामींचा संदेश आहे, माझ्या लेकरा, तुझी वाट पाहण्याची वेळ मला माहीत आहे. तुझ्या मनातील प्रत्येक आशा मला माहीत आहेत. कारण माणसं फक्त तुझी परिस्थिती पाहतात, पण स्वामी तुझ्या प्रवासातील प्रत्येक पाऊल पाहतात. कधी कधी उशीर होतो, कारण आयुष्य आपल्याला एक गोष्ट देत नाही तर ती स्वीकारण्याची तयारीही करून घेतं. जसं एखादं फळ तयार होण्यासाठी वेळ घेतं, तसंच काही स्वप्नांना पूर्ण होण्यासाठी योग्य वेळ लागतो. आज जर तुम्ही एखाद्या चांगल्या बदलाची वाट पाहत असाल, जर तुम्हाला वाटत असेल की तुमची आशा अजून पूर्ण झाली नाही, तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत शेअर करा जी शांतपणे आपल्या चांगल्या दिवसाची वाट पाहत आहे. आणि अशाच स्वामी संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढे आपण जाणून घेणार आहोत, प्रतीक्षा करताना स्वामी भक्तांच्या मनात कोणती शक्ती निर्माण करतात. भक्तांनो, वाट पाहणं ही फक्त वेळ घालवण्याची गोष्ट नसते. कधी कधी ती मनाची एक मोठी परीक्षा असते, कारण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट खूप हवी असते तेव्हा प्रत्येक दिवस मोठा वाटतो. प्रत्येक गोष्टी आपल्याला आठवण करून देते की आपण अजून त्या क्षणापर्यंत पोहोचलो नाही. एखादी व्यक्ती नोकरीसाठी प्रयत्न करत असते, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातील नवीन सुरुवातीची वाट पाहत असते, एखादी व्यक्ती आपल्या घरातील परिस्थिती सुधारण्याची आशा ठेवत असते. प्रत्येकाची प्रतीक्षा वेगळी असते, पण मनातील भावना एकच असते, कधीतरी माझ्या आयुष्यातही चांगला बदल यावा. भक्तांनो, याच वेळी अनेक लोक एक चूक करतात. ते स्वतःच्या प्रवासाची तुलना दुसऱ्यांच्या आयुष्याची करतात. कोण पुढं गेलं, कोणाला लवकर मिळालं, कोणाचं आयुष्य बदललं हे पाहून स्वतःच्या आशेवर प्रश्न निर्माण करतात. पण स्वामींचा मार्ग सांगतो, प्रत्येक जीवाची वेळ वेगळी असते. सूर्य रोज उगवतो, पण प्रत्येक घरात प्रकाश पोहोचण्याची वेळ वेगळी असते. तसंच तुमच्या आयुष्यातील प्रकाशांचंही आहे, तो येणारच आहे, फक्त योग्य क्षणाची वाट पाहत आहे. स्वामी सांगतात, माझ्या लेकरा, तू फक्त वाट पाहत नाहीस, तू तयार होत आहेस. कारण काही वेळा आपण मागतो ती गोष्ट मिळण्याआधी स्वामी आपल्यामध्ये काही बदल घडवत असतात. कदाचित आज तुम्हाला जे उशीर वाटत आहे तोच उद्या तुमच्यासाठी योग्य वेळ ठरेल. कधी कधी लवकर मिळालेली गोष्ट टिकत नाही, पण योग्य वेळी मिळालेली गोष्ट आयुष्य बदलते. भक्तांनो, जर तुम्ही कधी निराश झालात तर स्वतःला एक प्रश्न विचारा,
मी आतापर्यंत किती दूर आलो आहे. कारण आपण अनेकदा अजून काय मिळालं नाही याकडे पाहतो, पण किती पुढे आलो हे विसरतो. तुम्ही अजूनही प्रयत्न करत आहात, अजूनही आशा ठेवत आहात, याचा अर्थ तुमच्या आतील ज्योत अजून जिवंत आहे. भक्तांनो, जर तुमच्या आयुष्यातही एखादी गोष्ट स्वामींच्या वेळेची वाट पाहत असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. तुमची श्रद्धा हीच तुमची ताकद आहे. आणि हा संदेश आवडला असेल तर लाईक करा, कारण तुमचा एक छोटासा प्रयत्न हा स्वामींचा संदेश आणखीन भक्तांपर्यंत पोहोचवू शकतो. ज्यांच्या मनात आज प्रतीक्षेचा थकवा आहे त्यांच्यापर्यंत हा संदेश शेअर करा आणि अशाच स्वामी संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढे आपण ऐकणार आहोत, जेव्हा वाट पाहणाऱ्या भक्ताला स्वामींचा संकेत मिळतो तेव्हा त्याच्या आयुष्यात काय बदल होतो. भक्तांनो, आता या संदेशाच्या शेवटी येताना स्वामी तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगू इच्छितात. कधीकधी आपण ज्या गोष्टीची वाट पाहत असतो ती गोष्ट मिळण्याआधी आपल्याला स्वतःमध्ये एक नवीन माणूस सापडतो. कदाचित आज तुमच्या हातात ते यश नसेल, कदाचित आज तुमची इच्छा पूर्ण झालेली नसेल, पण या प्रवासात तुम्ही जे शिकलात, जी ताकद मिळवली, जी समज वाढली, ही देखील स्वामींची कृपाच आहे. कारण आयुष्य फक्त आपल्याला हवं ते देत नाही, ते आपल्यासाठी योग्य बनवतं. भक्तांनो, कधीकधी बंद दारापुढे पाहून आपण निराश होतो, पण स्वामींना माहीत असतं त्या दाराऐवजी आपल्यासाठी दुसरा मार्ग कुठे आहे. म्हणून जर काही गोष्टी उशिरा होत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की स्वामी विसरले आहेत. कदाचित स्वामी तुमच्यासाठी योग्य क्षण तयार करत आहेत. तुम्ही ज्या दिवसाची वाट पाहत आहात तो दिवस येईन, पण तोपर्यंत तुमच्या मनातील विश्वास जपून ठेवा. कारण आशा सोडणं हीच खरी हार असते. पडणं चूक नाही, थकणं चूक नाही, पण पुन्हा उभं राहण्याची इच्छा सोडणं चुकीचं आहे. स्वामी सांगतात, माझ्या लेकरा, तुझ्या मनातील प्रार्थना मला ऐकू येते, तुझ्या डोळ्यातील स्वप्न मला दिसतं, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्यासाठी जे योग्य आहे ते मी योग्य वेळी देईन. भक्तांनो, आज तुमच्या आयुष्यात एखादी गोष्ट उशिरा मिळत असेल तर स्वतःला कमी समजू नका. प्रत्येक बीजाला झाड होण्यासाठी वेळ लागतो, पण जेव्हा ते मोठं होतं तेव्हा त्याची सावली अनेकांना आधार देते. तसंच तुमचं आयुष्यही आहे. आजचा संघर्ष उद्याच्या आनंदाची सुरुवात असू शकतो. जर हा संदेश ऐकताना तुम्हाला तुमची एखादी प्रतीक्षा आठवली असेल, जर तुम्हीही स्वामींच्या वेळेची वाट पाहत असाल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, स्वामी, मी वाट पाहत आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत शेअर करा जी आज आशेच्या एका किरणाची वाट पाहत आहे. आणि अशाच मनाला आधार देणाऱ्या स्वामी संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण कधीकधी एक संदेश एका थकलेल्या मनाला पुन्हा पुढे जाण्याची शक्ती देतो. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, तुझी वाट पाहण्याची वेळ संपेल. तुझ्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश नक्की येईल. फक्त श्रद्धेची साथ सोडू नकोस. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व प्रतीक्षा पूर्ण करून तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान देवोत. श्री स्वामी समर्थ.